जेवढे म्हातारे माणसं आहेत ना हे नको त्या टायमाला शहाणे होतात. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाबरोबर बसा तुम्ही, ज्यांनी अजिबात कीर्तन ऐकलं नाही त्याच्याबरोबर बसा तुम्ही, तो जे ज्ञानोबराय तुकोबराय बोलतात तेच त्याच्या तोंडातून शब्द येतात. काय खरं नाही जगाचं. बोलतात म्हातारी माणसं, पण नको त्या टायमाला हो. तो जागा झाला पण कामातून गेल्यावर जागा झाला. हे जगद्गुरु तुकोबराय या अभंगाचं वैशिष्ट्य सांगतात. अहो ज्ञान पण वेळेवर पाहिजे. खिसा कापल्यावर त्याला कळालं. मराठी कळाली का? कळालं म्हणजे काय? ज्ञान झालं. कधी? खिसा कापल्यावर कळालं. कळालं म्हणजे ज्ञान झालं. आपला खिसा कापला. काय फायदा? ह्या ज्ञान नपुंसक ज्ञान आहे महाराज. काही उपयोग. असे जे ज्ञान असतात ना बर्बाद झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळतं हे सगळे ज्ञान नपुंसक आहेत. हे काही उपयोग नाही ज्ञानाचा. वेळेच्या आत कळलं ते ज्ञान महत्वाचं आहे. ज्या मुलाला कळालं तारुण्यामध्ये शाळेत असताना की हीच विद्या आपल्याला मोठी करणारी, त्याला ज्ञान म्हणतात. कॉलेज संपलं आणि मग कळालं. कॉलेजमध्ये अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. माझा मित्र कलेक्टर आहे, मला चपराशीची नोकरी मिळत नाही. नपुंसक ज्ञान आहे. वेळ निघून जाते आणि मग तुम्हाला कळतं हा मूर्खपणा आहे. हे प्रारब्ध यालाच पाप म्हणतात. विठ्ठला